नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी। 7 डिसेंबर 2024 वार शनिवार। तर या दिवशी आलेले आहे चंपाषष्ठी। तर या दिवशी शनिवार आलेला आहे आणि त्यामुळेच या दिवशी आपण काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात। 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे। यासोबतच मार्तंड भैरव उत्सव देखील सुरू झालेला आहे। मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत 6 दिवस नवरात्री असते। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि जल्लोषात साजरा केला जातो आणि यावर्षी चंपाषष्ठी 7 डिसेंबर वार शनिवार या दिवशी असणार आहे। या दिवशी खंडेरावांची पूजा अर्चा केली जाते। भगवान शंकरांचाच हा एक अवतार आहे आणि मनी आणि मल्ली नावाच्या राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकरांनी हा मल्हारी अवतार धारण केला होता। सह्याद्री पर्वतावर हा अवतार धारण केला आणि तोच गड जेजुरी या नावाने प्रसिद्ध झाला। मनी व मल्ली या राक्षसांबरोबरच मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या दिवसापासून सलग 6 दिवस युद्ध चालले आणि षष्ठीला राक्षसांचा नायनाट करून विजय मिळविला आणि तो दिवस म्हणजेच चंपाषष्ठी। तर विजय मिळवल्यानंतर खंडोबावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला आणि त्यामुळेच या दिवसाला चंपाषष्ठी हे नाव दिले। तर या दिवशी काही सेवा आणि उपाय करायचे आहे। तर अनेक वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी आणि संकटे येत असतात आणि ते काही संपण्याचे नाव घेत नाही। संकटांचा वेग कमी आपण करू शकतो या सेवा आणि उपाय करून आणि आपल्या मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी, आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी या दिवशी काय करावे तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा। तर बघा, या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर या दिवशी जर आपण उठलो किंवा रोज देखील आपण जर ब्रह्ममुहूर्तावर उठून काही सेवा आणि उपाय केल्या तर त्या खूप फलदायी ठरतात असे म्हटले जाते। आणि त्यामुळे जेव्हाही आपण काही सेवा आणि उपाय करत असतो तर त्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा। तर या दिवशी पिंपळाच्या झाडाला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे आणि त्याआधी आपल्याला या काही गोष्टी करायच्या आहेत। तर आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे, मुलं अभ्यास करतात पण हवं तसं त्यांना मार्क मिळत नाही, त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही किंवा नोकरी मिळत नाही, व्यवसाय चांगला चालत नाही, तर अशा अनेक समस्या असतात। आपली कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर सप्तधान्य आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे 7 प्रकारचे 7 धान्य आपल्याला घ्यायचे आहे आणि हे धान्य आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचे आहे। तर मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत हे धान्य आपल्याला उतरवायचं आहे आणि उतरवत असताना आपल्याला म्हणायचं आहे की त्यांच्या मागे जी काही नजरबाधा, इडापिडा, जी काही संकटे, आजार असेल तर ती दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। तर प्रत्येक व्यक्तीवरून तुम्ही उतरवून घेऊ शकता किंवा प्रत्येक व्यक्तीवरून शक्य नसेल तर जी व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीवरून तुम्ही हे उतरवू शकता। त्यासोबतच हेच धान्य आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरून देखील उतरवून घ्यायचं आहे। तर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून देखील 7 वेळा उतरवायचं आहे आणि उतरवताना म्हणायचं आहे की माझ्या घराला वाईट बाधा झाली असेल, इडापिडा मागे लागली असेल तर माझ्या घरावरून ही संकटे दूर होऊ दे। त्यानंतर हे धान्य थोडा वेळ आपल्याला घराबाहेर ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे धान्य घेऊन पिंपळाच्या झाडाखाली जायचं आहे। तर त्या अगोदर पिंपळाच्या झाडाला 1 तांबे पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गंगाजल असेल तर ते थोडंसं टाकायचं आहे आणि टाकत असताना गंगा नदीचं स्मरण करायचं आहे। थोडीशी साखर त्यामध्ये टाकायची आहे, थोडेसे काळे तीळ घ्या, 1 पंती घ्यायची आहे सोबत, तर मातीची किंवा तुम्हाला जी जमेल ती तुम्ही घेऊ शकता। तर दिवा आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हे घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे। पिंपळ झाडाला खूप महत्त्व आहे। तर पिंपळ झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे म्हटले जाते। त्यासोबतच आपले पूर्वजही या पिंपळाच्या झाडामध्ये वास करतात। तर सायंकाळी आपल्याला ही पूजा करायची आहे। तर जे धान्य उतरवलं होतं तर ते या झाडाजवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर म्हणा की माझ्या मुलांच्या, पतीच्या मागे ज्या काही अडचणी, संकट, इडापिडा, नकारात्मकता लागली आहे तर ती दूर होऊ द्या आणि त्यांची प्रगती होऊ दे। त्यानंतर आपल्याला त्या झाडाला जे आपण कलश भरून पाणी आणलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि जो दिवा आहे तर तो दिवा आपल्याला पिंपळाच्या एका पानावर थोड्याशा अक्षता ठेवून, तर पान हे तिथे खाली पडलेलंच पान घ्यायचं आहे आणि त्यावरती थोड्याशा अक्षता टाकायच्या आहे अखंड, त्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला तो दिवा त्यावरती ठेवायचा आहे।
त्या दिव्यामध्ये आपल्याला ते जे थोडेसे काळे तीळ आणलेले आहे तर ते टाकायचे आहेत. दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि चौमुखी दिवा आपल्याला लावायचा आहे. दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि पूर्वजांचे स्मरण करायचे आहे. पितरांना मोक्षप्राप्ती होऊ दे, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे असं म्हणायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं आपल्याला म्हणायचं आहे. हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आपल्याला तिथेच बसून ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा देखील 11 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा आपल्याला सांगायची आहे. तुमची जीही काही इच्छा असेल तर ती अगदी मनापासून सांगायची आहे आणि झाडाखालील माती आपल्या कपाळाला लावायची आहे आणि मुलांच्याही लावायची आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर लगेच घरी निघून यायचं आहे आणि मागे वळून बघायचं नाही. तर अगदी साधी आणि सोपी सेवा आहे. तर अवश्य चंपाषष्ठीला तुम्ही अवश्य ही सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.